तर थोडक्यात सांगतो तुम्हाला की कशा म्हणजे पूर्ण जी आपली ट्रेडिंग स्टाईलच आहे ती सगळी टोटली बेसिकपासून बदलणार आहे मी. टोटली म्हणजे 70% तरी आपली चेंज होईल स्ट्रॅटेजी जी आहे ती. तरी म्हणजे त्याला सेटअप असं नाही म्हणता येणार, पूर्ण ओव्हरऑल जे ट्रेडिंग आपण करतोय याचा अर्थ हे चुकीचं असं नाही, ह्याच्यामध्ये अजून ॲक्युरेसी कशी येईल आणि छोटेसे एसेल आणि मोठे टार्गेट हे कसे घेता येतील ना त्याच्यावर मी वर्क करतो. मला चैन नाही पडत, मला हे काढायचंच आहे. म्हणून मला सध्या ना कुठे ट्रेड बनतोय किंवा काय हे मार्केट डायरेक्शन ॲनालिसिस ह्याच्यावर थोडंसं माझं लक्ष कमी आहे. मला हे एकदा शोधून काढलं ना मग आपण एकदम जबरदस्त करणार होते. आता मी सगळं बोलून नाही दाखवत, पण SMC आणि आपले कन्सेप्ट जे आपले आहेत WM सेटअप नंबर 6 आणि SMCचे कन्सेप्ट हे मी त्यांचं कंबाईन करून देणार. म्हणजे हे पण वापरायचे आणि हे पण वापरायचे, ह्यांचं कॉम्बिनेशन कसं येईल. SMCला आपल्या कन्सेप्टचा सपोर्ट कसा होईल, आपल्या कन्सेप्टला SMCचा कन्सेप्ट कसं होईल, कुठे एक्झॅक्ट मार्केटला पकडायचं पिन पॉईंट आणि छोटे असे एसेलवर. मग ते छोटेसे एसेल आपले 1-2 गेले तरी चालतील, पण एका टार्गेटमध्ये सगळं कवर होऊन अशा प्रकारचं आहे ते मी सांगेन सगळं तुमच्यासमोर हे करूनच. मी फक्त माझं चालू आहे ते, मला सगळ्या बाजून ते पडताळून बघूया की कशा प्रकारे आपला सेटअप बसू शकेल ओव्हरऑल. तर ही एक चांगली गुड न्यूज आहे आणि ते 100% म्हणजे मी आता बोलतोय की सक्सेस होते पण ते झाल्यासारखंच आहे. फक्त कुठल्या गोष्टी बघायला पाहिजेत, कुठल्या नाही बघायला पाहिजेत. कारण का एकदा मग ते आपण यूज करायला सुरुवात केली मग त्याच्यात पाठीमागं नाही, मग त्याच्यात फक्त ॲक्युरेसी आणखी पुढे जायचं, फक्त त्याच्यात मग पाठीमागं यायचं नाही. ओके, त्याच्यामुळं हे एक आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे की आपल्याला एक चांगली ह्याच्यापेक्षा कसं आहे माहिती आहे सांगतो तुम्हाला. हे जे आहे ना आपलं, आता तुम्ही किती जण आपल्यासोबत जॉईन राहणार आहात इन फ्युचर किंवा ते मला नाही माहिती, किंवा मी तुमच्यासोबत किती जॉईन राहणार हे पण नाही मला माहिती. पण मला काय करायचं आहे की हे जे आपलं फर्म आहे छोटासा का होईना, आपलं काही मोठं नाही, 10-12 जणांचाच एक व्यवस्थित फर्म आहे. जे येतात जातात त्यांचा प्रश्न वेगळा आहे. जो काय आपला फर्म आहे त्याला अपडेट करून एखादी कंपनी असते ना त्याच्यात नवीन सुधारणा, नवीन प्रोडक्ट बनवणं किंवा ते टेक्नॉलॉजी आणणं त्याच्यात, म्हणजे काळानुसार त्याला अपडेट करून जसं दिवसेंदिवस फायदेशीर कसं होईल, तुम्हाला ॲक्युरेसी कशी येईल, तुमचे छोटे एसेल कसे होतील, मग त्यात तुमचा लॉस कमी होऊन टार्गेट मोठं प्रॉफिट, हे जसं त्याच्यात अपडेट मला काय करता येईल किंवा काय कसं काय हे सगळं माझं चालू आहे आणि ते आपल्याला ते करायचंच आहे. त्याच्याबरोबर तुमच्याबरोबर मला पण फायदा ना, मेन मला फायदा आहे आणि ते मी करेन ते तुम्हाला शिकवणार. त्यामुळे ते दिवसेंदिवस आपलं हळूहळू पुढे जायचं आहे. ओके, हे सगळं सांभाळून पुढे जायचं आहे. हे एक तुम्हाला जस्ट मला सांगायचं होतं. एक झाली गोष्ट. चलो आता आपण येऊया मार्केटमध्ये. ओके, कुठे गेलं मार्केट. हे एक बेसिक हा सगळा नकाशा आहे मार्केटचा. दिसतोय ना चार्ट, मी शेअर केले ना, रेकॉर्डिंग पण आहे, चार्ट पण आहे. ओके, ठीक आहे. ओके, हा सगळा आहे नकाशा. हा जो बॉक्स आहे ग्रीन मंडळी 15 मिनिटाच्या चार्टवर, 15 मिनिटाच्या चार्टवर हा जो बॉक्स आहे हा म्हणजे ग्रीन, हा बॉक्स, ह्याला मी रेड देतो. हा जो बॉक्स आहे तो किती जणांनी मार्क केला होता, मला वाटतं सायली मॅडमनी तर केलाच होता, मला त्यांनी ते पाठवलं होतं. ओके, अजून किती जणांनी मार्क केला होता, आणि त्याचं रिझन काय आहे. म्हणजे बॉक्सेस असं नाही, पण ही जी लेवल आहे ते किती जणांनी मार्क केली होती. सपोज ह्या भागातून माझी सेलिंग स्टार्ट झालेली आहे. जर मला इथून मी सेलिंगचा ट्रेड घेतला, बरोबर आहे, ह्याचा कुठे उपयोग होणार आहे, कसा करायचा इन फ्युचर, हे सगळं आपल्याला करायचं आहे. सपोज ह्या भागातून सेलिंग स्टार्ट झाली, मला कन्फर्म झालं की एम बनला आहे किंवा
बिग टाईम फ्रेमवर किंवा काय कसंही आपल्याला कन्फर्म झालं की इथे सेलिंग झालेली आहे, मोठी सेलिंग होणार आहे. आता मोठी सेलिंग म्हणजे तरी किती, की सगळंच खाली येणार आहे, सतत कोसळत राहणार आहे किंवा अर्ध्यावरूनच जाणार आहे. मग ती सेलिंग किती येईल, म्हणजे याचा हे जर आपल्याला एक अंदाज करता आला, बघा सपोज इथून सेलिंग स्टार्ट होते तर ती किती येईल याचा जर एक ढोबळ, अगदी परफेक्ट कोणी सांगू शकत नाही, किंवा तुम्ही म्हणाल की ह्या नंबरपर्यंत नाही असं नाही, पण एक ढोबळ अनुमान लावायचं झालं तर ह्या सेलिंग पॉईंटवरून सेलिंग किती येईल हे मला जर अंदाज सापडला तर त्या अंदाजावरून तिथून बाईंग लेवल जी असेल ती आपल्याला फाईंड करता येईल. आता ती बाईंग लेवल फाईंड करता आली तर मी काय करेन, इथं जर ट्रेड घेतलेला असेल आणि मला जर कुठल्या तरी ॲनालिसिसनी किंवा माझ्या अंदाजाने किंवा माझ्या एक्सपिरियन्सनी समजलं की इथपर्यंत सेलिंग जाणार आहे, तर मी हळूहळू काय करेन, माझी ट्रेडिंग स्टाईल कशी होईल, म्हणजे तुम्ही सांगा मला. याचा फायदा तुम्हाला काय होऊ शकतो की सपोज इथून सेलिंग झालेली आहे आणि ही सेलिंग आता ह्या लेवलपर्यंत येईल, कमीत कमी म्हणजे आसपास एवढ्या दरम्यान कुठेतरी येईल. हा जर तुम्हाला अंदाज कळला तर तुम्ही त्याचा फायदा कसा घ्याल, हा साधा सरळ हे क्वेश्चन. बायचा पण ट्रेड घेता येईल. ओके, करेक्ट, एक झालं करेक्ट. त्याच्या अगोदर यांचं ना एकच उत्तर देतात, पण एवढे ॲक्युरेट उत्तर असतं ना, नो प्रॉब्लेम, मस्त. परवा पण मी बोललो काय होईल सांगा तुम्हाला, परत रिपीट करा खडखडीत आवाजात. टीपी लावायला इझी जाईल सर. म्हणजे टार्गेट तुम्ही मोठं घेऊ शकाल. आता हे टार्गेट घेताना कसं घ्याल, मग सपोज तुम्ही 0.01चे 2 घेतलेत, एक काहीतरी बुक केलात आणि बघू याचा सोडून घेता येईल तुम्हाला. हा बघूया करता करता हळूहळू तुमची कॅपॅसिटी, होल्डिंग कॅपॅसिटी वाढेल. का तर तुम्हाला कळलं आहे की इथून एक स्ट्रॉंग सेलिंगचं पॅटर्न बनला आहे, की इथून आता मोठी सेलिंग होणार आहे आणि तुम्ही कमीत कमी इथपर्यंत किंवा याच्यावर थोडंसं टार्गेट, म्हणजे नेहमीपेक्षा जास्त, थोडक्यात म्हणजे नेहमीपेक्षा जास्त मी टार्गेट घेऊ शकतो. आणि ह्या एक स्ट्रक्चरनुसार मी तुम्हाला सांगतो की कसं असं ओळखायचं. ओके, एक आपल्याकडे आहे की फिबोनाची बाईंगची सपोज लावली आपण. जर आपण बाईंगची सपोज फिबोनाची लावली तर एक ओव्हरऑल आपल्याला कळतं की इथून एक बाईंग येणार आहे आणि इथून एक सेलिंग होणार आहे. आता मला कळलं की इथून बाईंग सेलिंग येणार आहे, ती इथपर्यंत जाणार आहे. आता इथे आल्यानंतर सपोज तुमचं हायर हाय किंवा बाईंग स्ट्रक्चर बनलं आणि सेटअप बनला, तुम्ही इथे सेलचा ट्रेड मारलेला आहे, बरोबर आहे, इथून सेलचा ट्रेड मारलेला आहात आणि त्याचा टार्गेट काहीतरी समथिंग इकडे कुठेतरी नेहमीपेक्षा बुक केलं आणि तुम्हाला आता कळलं की इथून बाईंगचा पण माझा ट्रेड बनतोय. ओके, मग तुम्ही काय करणार, इथून काय पकडणार, जसं प्रवीणजी बोलले तसं काय पकडणार तुम्ही, बाईंगचा ट्रेड. बरोबर आहे, बाईंगचा ट्रेड पकडणार. आता इथून तुमचा स्ट्रॉंग बाईंगचा ट्रेड पॅटर्न बनला. मोठ्या टाईम फ्रेमवर समजा डब्ल्यू म्हणजे 15 मिनटाच्या किंवा 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर स्ट्रॉंग असा डब्ल्यू बनला. याचा अर्थ मोठ्या टाईम फ्रेमवर बनला म्हणजे याचा अर्थ काय सांगा मला, मोठ्या टाईम फ्रेमवर कन्फर्म झालं, हां कुठे जायचंय, डायरेक्शन कन्फर्म होईल कुठे जायचंय. अजून बरोबर आहे, एक करेक्ट आहे. मला जे पाहिजे ते टार्गेट जास्त म्हणजे त्याचा मूव मोठा असेल. मूव मला कसं कळलं, मोठ्या टाईम फ्रेमवर डब्ल्यू बनला. मोठ्या टाईम फ्रेमवर डब्ल्यू बनला किंवा मोठ्या टाईम फ्रेमवर बाईंग पॅटर्न बांधल्यानंतर मला कळलं की मूव मोठा असेल. मग मी काय करणार, हे जे लॉजिक वापरलं होतं की
सेलिंग इथपर्यंत येणार, तेच लॉजिक मी बाईंगला वापरणार. लक्षात येतोय काय बोलतोय? फक्त कन्सेप्ट आहे ना हा थोडा फक्त लक्षात घ्या, म्हणजे होईल काय माहिती आहे, तो एक्सपिरियन्सनी तुम्हाला हळूहळू मोठा करेल. आता हे कसं हे करायचं ते मी सांगतो तुम्हाला.